जय श्रीराम. आपण आलो आहोत धर्मापुरी येथे श्री केदारेश्वर मंदिर येथे. मी आमचे फडकाका यांच्यासोबत आलो आहे. यांच्यामुळं मला भाग्य लागलं की बाबा ह्या मंदिरचं खरं दर्शन बी घेता येईल आणि ह्याची सुंदरताही पाहता येईल. आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एवढे सुंदर सुंदर मंदिर आहेत. आपण खरंच विसरतो कुठंतरी की या सुंदर कलेचं कौतुक करणं. इतकी सुंदर कलाही नाही. लोक लेण्या बघायला जातात, बाहेर जातात. खरंच सर्वांना विनंती आहे की बाबा हे धर्मापूर येथे केदारेश्वर मंदिर एकदा आपल्या फॅमिलीसोबत या आणि सुंदरपैकी दर्शन करा आणि मनसोक्त इथलची कला बघा तुम्ही. चला आता आपण मध्ये बघूया काय काय ते. आपल्यासोबत फडकाका आहेत. काका हे किती वर्षापासून म्हणजे खूप जुनं मंदिर आहे? हजारो वर्षाचं आहे, पण हे नंतर आता थोडं हे वाटा वगैरे आता केलेलं आहे. हा, हे दगडी बांधकाम पूर्वी काळात. चला आता आपण बघूया मध्ये काय काय आहे ते. जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवले. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचं वा वा वा, हरी बोल. हे सुंदर असे इथं कलाकृती आहे. जे आता जर असं मंदिर बांधायचं म्हणलं तर एखाद्या खासदाराचं घर विकावं लागेल. वा, मन धन्य झालं सुंदर मंदिर पाहून. बापरे. हे पूर्ण पहिल्याच काळात. आणि काका तवा तर वरी आपल्याकडे जेसीबी विसीबी नसताना वरी कसं चढेल असेल? त्या काळातले माणसं असे बहादर होते की खूपच. बापरे, कसं चढवले असेल वरी? आमच्या वडिलांनी सांगायचं, आमच्या गावात एक माणूस होता त्यांच्या अगोदरचा, घणीचं चाक एकटा हातात घालून घर फिरून फेकून देत होता. सुंदर. 5 किलो बाजरीचा हुरडा एका टाइमला खायला लागत होता. आपल्याला वाटायचं हे हेमाडपंथी मंदिर आहे ते म्हणजे राक्षसांनी बांधले. राक्षसांनी नाही, पुढे नाही. पहिले माणसं जास्त आयुष्याचे होते, ताकददार होते, खाणं चांगलं होतं. माणसानेच बांधलेले होते. आता एक माणूस घणीचं चाक होतं, 5 माणसं एवढी हे दगड का उचलणार नाही? वा, हे एक एक दगड नाही ना मला तरी मला वाटते 10-10 टनचा असं. लय सुंदर मंदिर आहे. खूप मन धन्य झालं. मला आज माझा जे टाइम घातला त्याचं मला काहीच वाटलं नाही. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही पण या सर्वजण, कारण आपल्या तालुक्याची सुंदरता आपण बघितली पाहिजे. चला का पुढे चला. होय, सुंदर असं मंदिर आहे. फडकाकामुळे दर्शन झालं, त्यांचे धन्यवाद. काय आपण वेरूळच्या लेण्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक पडतो? काहीच नाही. वेरूळच्या लेण्या सुंदर लेण्या आहेत. आहेत का नाही? पण काही नेधर्मी लोकांना याची बी नासधूस केलेली दिसते. दत्तात्रय महाराजांची मूर्ती इकडून गणपती. वा, उजव्या साईडला गणपती आणि डाव्या साईडला दत्तात्रय महाराज मंदिर. दत्तात्रय महाराज. वा, एवढं सुंदर मंदिर आहे ना. करोडो रुपयाचं माझं म्हणजे जिंकल्यावानी वाटलं मला तर. एवढं बघून यामध्ये बघू. हर हर शंभो. वा, देवा पाप भूप केलेले आम्हाला माफ कर, आम्ही नादान माणसं आहेत. सुंदर असं केदारेश्वराचं मंदिरचं दर्शन झालं. बघा मित्रांनो, जय श्रीराम मित्रांनो. तुम्ही म्हणतात ना सर्व धर्म संभाव. ही लढाई आपल्या धर्माची नाही. लोक काहीतरी राजकीय लोक आहेत असं तसं, आणि कोणी धर्माशी काय दोष नसते. काही धर्माशी दोष नसतो. तर हे दगड, हे मंदिराची कला कुणी फोडलेली आहे? हे कुणी फोडले तेवढे सुंदर सुंदर मूर्त्या? कुणी फोडल्यात ह्या सुंदर मूर्त्या? ही लढाई धर्माचीच आहे आणि यांना आपला धर्म मान्यच नाही आहे. तुम्ही किती बी रक्ताचं सुद्धा पाणी करून लोकांना पाजलं ना आपण, तरी त्यांना आपला धर्म मान्यच नाही. किती सुंदर कलाकृती आहे. हे मुंडकं फोडलेलं दिसतं इथं. हे बघा इकडचा हात, हे बघा. अरे कसं धर्माच्या विरोधात नाही? धर्माच्या विरोधातली लढाई नाही का? हे एवढे मंदिर कशाला फोडले? एवढे सुंदर आहेत. यांना काही सुंदर मूर्त्या, एवढ्या सुंदर मूर्त्या फोडताना कशी काय लाज वाटली नाही? असंच मी मंदिरला गेलतो, कंकालेश्वर मंदिरला. तिथं सुद्धा अशाच मूर्त्या फोडलेल्या होत्या. बघा, ही एक मूर्तीचं बनवायची म्हणलं ना आता नाही म्हणलं तरी लाखो रुपये लागतील. असं सुंदर मंदिर आहे श्री केदारेश्वर धर्मापुरी इथे. हे मंदिर समजा भंग झालेले आहेत. मला वाटतं हे स्वर्गातले अप्सरा, मेनका
खूप सर्वजण आहे त्याच्यामध्ये. महादेवजी दिसायले डमरू घेऊन, हे विष्णूजी दिसायले. ही बघा कला कशी बनवलेली आहे. आणि ह्या कलेला जर एवढं फोडलं जातं आहे तर मग कशी तुम्ही सर्व धर्म समभाव म्हणतात तुम्ही? हे सर्व धर्म समभाव आहे तर मूर्त्या कोणी फोडल्यात ह्या? हे बघा ह्या कोणी फोडलेल्या मूर्त्या आहेत बघितलं. सर्व धर्म समभाव नाही, धर्म फक्त एकच सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म. बाकीचे समजे पंथ आहेत आणि त्यांना आपला धर्म मान्य नाहीच, हे तुम्हालाही मान्य झालं पाहिजे. आणि ज्यांना आपला धर्म मान्य नाही ते आपल्याला मान्य नाहीत. बघा इथं सुद्धा मूर्ती फोडलेली. इथे एक देवी दिसायली की लहान मुलगा हातामध्ये घेऊन थांबलेली, ते सुद्धा मूर्ती फोडलेली. इथं सुद्धा पद्म चक्र, विष्णूचा अवतार, हे हातामधला गदा इथं बाण का काही ते फोडलेलं दिसतंय. खूप सुंदर सुंदर आहे कलाकृती. आणि समजे कलाकृती काय फोडलेली तो कायचा बी हात सुद्धा इथं हे दिसतंय. इथं बी हात फोडलेला आहे, पाय तोडलेला आहे, इथं हात तोडलेला आहे. इकडे आणखी पलीकडे इथं नरसिंह भगवान आहेत. हिरण्यकश्यपचं पोट फाडताना त्यांच्या तिथं पोटावर हातोडा मारलेलं दिसतंय. इकडे आहे काय इथं सुद्धा हे फोडलेलं आहे. ओके, समध्या मूर्त्या भंग केलेल्या आहेत. एवढ्या सुंदर कलाकृती आहेत ना, मन तर शांत झालं मला इथं येऊन दर्शन घेऊन. पण हे फुटल्याला बघून खरंच कुठं मनाला लागतंय. पण चला एवढं तरी ठेवलं उपकार त्यांचे. खूप सुंदर आहे मंदिर. आपण पण या सर्वजण. आणि बघा कोणतं मला वाटतं अर्धवट मंदिर आहे का वरचं सुद्धा फोडून टाकलं त्यानं तोफ लावून, ते सुद्धा माहीत नाही. सुंदर असं मंदिर आहे. आपण सर्वजण या. जय श्रीराम.